तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का? छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले, ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का? ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात. पेशवेसुद्धा मांसाहार करत होते, बाजीराव पेशवे. त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही. आता सीमेवरचं सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना. संजय राऊत यांनी तमाम वारकऱ्यांची, टाळकऱ्यांची, धारकऱ्यांची आणि नाथ संप्रदायांची नाक घासून माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्रात अशा पद्धतीनं वारकऱ्यांना नपुसक म्हणणं, नाथ संप्रदायाला नपुसक म्हणणं, टाळकऱ्यांना नपुसक म्हणणं, धारकऱ्यांना नपुसक म्हणणं हे सहन केलं जाणार नाही. संजय राऊत, तुम्हाला जे काही राजकारण करायचं असेल ते करा, परंतु अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेचा, महानुभाव पंथाचा, भागवत धर्माचा अपमान करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. हिंदू धर्माच्या लोकांना जे भावना दुखवतात, मग ते संप्रदायाचे असतील आणि वारकरी असतील किंवा श्रावण मासला मानणारे व्यक्ती असतील, हे सगळ्यांना जर असे शब्द जर वापरत असतील तर खरंच त्यांची जी शिवसेना आहे ही कुठे नेत आहेत हे याच्यावरून दिसतंय. खरं तर त्यांच्या डोक्याचा मला वाटते इलाज व्हायला पाहिजे, उपचार व्हायला पाहिजे, माफी मागायला पाहिजे त्यांनी. नक्कीच वारकरी संप्रदायाच नाही तर संपूर्ण देशाच्या हिंदू समाजाची माफी मागायला पाहिजे. बातमी आता जम्मूमधून आहे.